आयुष्यामध्ये दुःख येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. कारण सुखानंतर दुःखानंतर सुख येणं हे चक्र आयुष्यभर चालणार आहे. परंतु जे येणारं दुःख आहे किंवा जे आता आपण दुःखामध्ये आहोत, या दुःखामध्ये जगणं, त्या दुःखामध्येच राहणं आणि ते चघळत बसणं किंवा त्याला गिळून टाकणं, ते विष पचवून टाकणं, हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. म्हणून सुख जसं आपल्याला वाटतं की हे सुख आलेलं हे कधी जाऊच नाही, संपूच नाही, तसंच दुःखसुद्धा जर आपण त्याला कुरवाळत बसलो, त्या जखमेला जर आपण कुरवाळत बसलो तर ते नक्कीच जाणार नाही. म्हणून आपण जेव्हा एखादी बी पेरतो तर त्यावेळेस आपण ते सारखं उकरून बघत नाही की हे उगवलं की नाही उगवलं. त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या मनामधली जर सुविचार जर तुम्ही नेहमी पेरत राहिले, रोज तुम्ही पेरलेला आहे आणि ते उगवेल की नाही उगवेल, ह्याच्यातून मला सुखाचं जाळ मिळेल की नाही मिळेल ह्याची अपेक्षा करत जर तुम्ही जर उकलत राहिले तर तुम्हाला त्यातून फक्त दुःख मिळेल. आणि जर तुम्ही त्याला व्यवस्थित पोषण देत राहिले, त्या बीजाला जर तुम्ही व्यवस्थित पाणी, सूर्यप्रकाश आणि खत हे जर तुम्ही रोज देत राहिले, म्हणजेच तुमच्या मनाला तुम्ही जर रोज सुविचार देत राहिले आणि चांगलं व्यवस्थित जर तुम्ही तुमच्या मनाचं जर पोषण केलं, तर तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठं जरी दुःख असलं, ते पर्वता एवढं दुःख जरी असलं तरीसुद्धा ते आपल्याला एका राईप्रमाणे वाटेल. म्हणून विचार बदला, दुःख हे समाप्त होईल. अपेक्षा थांबवा, दुःख हे आपोआपच नष्ट होईल.